हॅलो, अगं ओम स्वीटू कधी निघालेत? अजून पोहोचले नाहीयेत. अगं केव्हाच निघाले, तेव्हा ना पोचायला हवे होते. तो मुलगा कधीचा येऊन बसला इथे. हो का? हो ना, खूप टेन्शन येते. इतक्या वेळा नकार घंटा वाजली आहे ना, तर हा पण मुलगा हातचा गेला तर. अगं नको काळजी करूस तू नलू, आपली स्वीटू अगदी गुणाची आहे. ज्या घरात जाईल ना सोनं करेल. आता तू 5 मिनिटं वाट बघ, नाही तर ओमला फोन कर सरळ. हा, टेन्शन नको घेऊ. हा हो हो, मी ठेवते हा फोन. कार्यक्रम झाला ना की कळवते तुला. कळव कळव. हा ठेवते. नलू मम्मी जी, मला समजत नाही आपने स्वीटू को क्यों जाने दिया? त्यापेक्षा एकदा क्लिअरली नलू मावशीशी बोलून घ्यायचं होतं ना. अरे वाटतं तितकं सोपं नाहीये ते रॉकी. सगळं कसं जुळून यायला पाहिजे. आपल्याकडेच कुठेतरी काहीतरी कमी आहे, त्याचं काय करायचं? आप मालविका बेबी बद्दल बोल रहे हो ना? स्वीटूशी फारशी बरी वागत नाही ती. म्हणजे माझ्यासमोर गोड बोलते, पण माझ्या लक्षात येतं ना ते. पण ओम स्वतःच्या नकळत स्वीटूत गुंतलाय, हे लक्षात येतंय माझ्या. आज ओम दुखावला जाणार. वाईट वाटतंय मला. स्वीटू येईलच हा एवढ्यात. अहो वहिनी, अहो फोन नाही उचलत आहे ती. भाऊजी झालं माझं बोलणं. तो मुंबईवरून येते म्हणजे वेळ लागणारच. ट्रॅफिक लागलं असेल. तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. नाही म्हणजे इकडे यायचं म्हणून दुसरी कुठलीच कामं ठेवली नाही. अमेरिकेवरून रजा घेऊन आलोय, पण घरची बरीच कामं असतात. बँकेचे व्यवहार, इतर इन्व्हेस्टमेंट. इकडे आल्यावर एकदा पाहावं लागतं. अमेरिकेत काय नुसतं काम आणि घर. विकेंडला घर आवरणं आणि मित्रांबरोबर गेट टुगेदर करणं. म्हणजे मी तसा फॅमिली पर्सन आहे, मला माणसं लागतात. म्हणून घरचे म्हणाले आता लग्न करूनच जा. एवढ्यासाठी रजा घेऊन आलोय मुंबईला. एकदा लग्न झालं की ताबडतोब जावं लागणार. ताबडतोब? हो हो, म्हणजे त्यांना तिथली कामं असतील ना. एक फोन कर ना स्वीटूला. कुठपर्यंत पोहोचली ते तरी विचारा. अहो झालंय माझं बोलणं, येईल. घ्या, हे बघा स्वीटू आली. 100 वर्ष आयुष्य येईल. ये ग, हे काय साडी का नेसलीस तू? नाही नाही, काहीच हरकत नाही. मला हे असंच आवडतं. आपण जसे आहोत तसे आहोत. नाहीतर दाखवायच्या कार्यक्रमाला साडी नेसायची आणि मग छोटे छोटे कपडे घालायचे. त्यापेक्षा हे बरं आहे. हाय, मी सुशील. आम्ही जरा चहाचं बघतो. चल. अरे बापरे, एवढी मिठाई कशासाठी? अरे दारात तो आते ना. हॅलो हॅलो, ये ये. हे काय तयार होऊन यायचं ना? तयारच आहे मी. मग साडी का नाही नेसलीस? सो ही बघा आमची सुंदर सुशील हुशार मुलगी मोमू. चहा दे ना त्यांना. 1 मिनिट. मॉम, काय आहे? दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, शांत राहा जरा. तुला साडी हवी होती ना, नेसायची होती ना, घे. काय दादाने इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी साडी आणली होती, मग का नाही नेसलीस? शकुनी सांगितलं होतं ना तुला? सांगितलं होतं. मग ऐकायला काय झालं? काय आहे आता, साडी नेसायला वेळही नाही. आणलीस ना साडी, बघू. काय ही मुलगी? काय हे नव्या कुणा साडीवर बाहेर? अहो हे बघा, तुम्ही साडी आणली नाही बघा, चहाचे डाग आहे त्याच्यावर.
जे झालं ते झालं. स्वीटू असं मुद्दाम काही करणार नाही याची खात्री आहे मला. दादा खरंच सॉरी, मला नेसायची होती साडी. पण हे बघ, तू जे घालतेस ना त्या अगदी सुंदर दिसते, आताही छान दिसतेस तू. लवकर बाहेर चला, कधीचे थांबलेत वाट बघतायत. हो दे. काय अगं ठीक आहे. चहा तयार आहे. थांब तू इकडे बघ जरा. घे ना. ब्युटिफुल. सुशीलजी, हे ओमकार खानविलकर, आमच्या हिच्या मैत्रिणीचे चिरंजीव. हाय. हाय ओमकार. बसा. ओम, तुम्ही बसा ना. नाही हो दादा, राहू दे. तू सुद्धा घे ना चहा. नाही नको. स्वीटू ठीक आहे, घे ना, घे घे घे. अप्रतिम, खूप छान झालाय चहा. आल्याचा चहा मला खूप आवडतो. तुला कसा वाटतो मुलगा? अजून बोललो नाही ना काही, त्यामुळे. नाही, पण वागण्या बोलण्यावरून नम्र वाटतं नाही? ऐक ना, तुला काही विचारायचे असतील तर प्रश्न विचारा, बिनधास्त विचार. तुझं मत महत्वाचं आहे. आणि आजकालची मुलं ना एकमेकांना बरोबर ओळखतात. विचार विचार. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. नाही नाही, प्रश्न का विचारू, तुम्हाला बघून अंदाज येतोय. तुम्ही बरीच वर्ष इकडे राहता का? हो हो, म्हणजे स्वीटूच्या जन्माआधीपासून. अरे वा, म्हणजे स्वीटूचं शिक्षण इकडेच झालं असेल. ग्रॅज्युएशन पर्यंत. कॉलेज सुद्धा इथलंच जवळचं. कॉलेजमध्ये सुद्धा मित्रमैत्रिणींची लाडकी होती आमची स्वीटू, म्हणजे अवनी. हो का? वा वा. दादा, मला जर अवनीशी एकांतात बोलता आलं तर बरं होईल. हो 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 हो, जरूर जरूर. आपण सगळे बाहेर थांबू. हो, चल.
आय नो हे असं जरा खूप ऑकवर्ड आहे, पण मला वाटलं तुलाही काही बोलायचं असेल तर बोलता येईल ना. नाही, टेन्शन घेऊ नका, मित्रच समजा मला. मोकळेपणाने बोला आणि काही विचारायचं असेल तर विचारा. काय यावेळेला सगळं नीट होईल ना? हो हो, सगळं नीट होईल ना. तू कशाला उगाच टेन्शन घेतेस? हो, तुम्हाला नाही आलं टेन्शन? कपाळावर किती घाम आलाय बघा. टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. तो मुलगा समजा आज स्वीटूला हो म्हणाला तर त्याच नशीब उजळेल. काय लाखात एक आहे आपली स्वीटू. हा, हो हो, ते तर आहेच. जुळतंय हा, आमच्या स्वीटूचं लग्न बहुतेक जुळतंय. अरे वा, कोणाशी? हो, जुळू तर दे. हा, जुळू दे जुळू दे. हे सुमन, आपल्या स्वीटूचं लग्न जुळलं ना तर मी अहो काय? चप्पल घालायचं सोडून देईन. अहो हो बाबा, काय अरे मग चपलेचं जाऊ दे रे, जुळू दे एकदाच स्वीटूचं. हा, मी आवडलो तुम्हाला? आय मीन तुला? हे बघ, जर तू बोललीस नाहीस तर मला कसं कळणार तुझ्या मनात काय आहे ते? आणि असंही जर तुला मला नकार द्यायचा असेल तर मला बिनधास्त सांग. मी तुझ्या आई बाबांना सांगेन की माझा नकार आहे म्हणून. नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. अगं बोल ना, तू काहीच बोलत नाहीयेस. तुझ्या काही अपेक्षा आहेत का? माझ्या बाकी काही अपेक्षा नाहीयेत. फक्त मला माझ्या घरच्यांची काळजी वाटते. तुम्हाला बघून कळलंच असेल की आमची परिस्थिती काही फार बरी नाहीये. त्यामुळे आपण साधंसं लग्न केलं तर चालेल का तुम्हाला? चिन्या, ये ना. ये ना आतमध्ये. बाहेर का उगाच? ये ये. ये. तुला काही बोलायचं आहे का? बोल ना. आमची स्वीटू सगळ्यांचीच खूप लाडकी आहे. तुम्ही तिला सुखात ठेवाल ना? ऑफकोर्स चिन्या, मी नक्कीच सुखात ठेवीन तुझ्या ताईला. आय प्रॉमिस यू. मला फोन घ्यावा लागेल. तुम्ही कॅरी ऑन करा. तू कशाला आता झालास? काय बोलणं झालं? काय ठरलं? अरे तुझा चहा हा राहिला. हे चिन्या, जा जरा चहा गरम करून घेऊन ये. अहो बाबा, घ्या ना आता तुम्ही असाच. नाही जा, घेऊन ये जा. काय ऐकायचं? चल जा रे. हा, सांग सांग, काय सांग. झालं बोलणं? अरे यार, कुठे फसवलेस तू मला? फोटो आणि माहिती बघून असं वाटत होतं मुलगी मोठ्या कंपनीत काम करते, मस्त मालदार पार्टी आहे.
पण यांचं घर बघून असं काहीच वाटत नाही. भिकारडे आहेत, भिकारडे. हे बघ, मी निघतो इकडून यार. काय काय सांगतोस काय? हे बघ, आधीच सांगतो, लग्नात मिळाली कॅश आणि दागिने हे माझे. बाकी मुलीचं काय करायचं ते तुम्ही बघा. लवकर लवकर लग्न आटपा, अजून एक पार्टी वाट बघते. हे बघ, तिला हो सांगू ना. चिनू, काय रे, काय झालं? अरे चेहरा का पडलाय तुझा बाळा? आईचा फोन होता. तिच्या पायामुळे तिला येता नाही आलं, पण स्वीटूचा फोटो पाठवला मी तिला. आई म्हणाली मुलगी खूप गोड आहे. दिसायला आहे तशी स्वभावाने गोड आहे आमची स्वीटू. हो हो, हेच म्हणालो मी आईला. आम्ही भेटू ना तुमच्या आईला, म्हणजे तुमच्या सोयीनुसार. हा. हो हो, नक्की, कधी पण. बरं, मी काय म्हणतो, अरे थांब ना, जर मला बोलू दे. थांब थांब. मी काय म्हणतो, अरे मला जरा बोलू दे. थांब ना चिन्या, थांब थांब. तुमच्या घरात अजून कोणी अशी मोठी व्यक्ती आहे का, म्हणजे बाकीची बोलणी आम्हाला करायची म्हणून विचारतोय. मोठे म्हणजे आई, एक मोठा मामा आणि आत्या. चिन्या, माझा चहा कुठे आहे? जा चहा घेऊन येत. झालं तुझं? जा रे बाबा. हा, आईंचं मत कळलं, पण तुमचं मत. थांब ना जरा चिन्या. आईंचं मत कळलं, पण तुमचं मत नाही कळलं. चिन्या, थांब जरा. तुम्हाला कशी वाटली आमची स्वीटू? अवनी? नाही, अवनी नको, स्वीटूच बरोबर आहे. नावासारखी स्वीट. काय झालं, काय चिन्या? सगळ्यांशी बोलायला एवढा का धडपडतोय तू? हा, आतमध्ये बघतोयस ना बोलणी चालली आहेत. थांब जरा थोडा वेळ. थांबून असं नाही चालणार दादा. दादांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे. जुळायच्यात सगळं थांबायला हवं, नाही तर. काय थांबवायला हवं? काय बोलतोस तू चिन्या? नाही, काही नाही, ते फक्त दादांची बोलायला मिळालं असतं तर. नोकरी सांभाळून घर सांभाळते, एकत्र कुटुंबात छान सहज राहते. स्वीटू इकडे सगळं मॅनेज करते. त्यावरूनच कळतं किती किती समजूतदार आहे ते. सगळ्याच बाबतीत आयडियल वाटली तुमची स्वीटू. वाटली म्हणजे काय, आहेच आमची स्वीटू गुणी. चिन्या, काय बोलतोस तू? काय झालंय? हा, आतमध्ये तू इतकी धडपड करत होता सगळ्यांना सांगायला, आता मी विचारतोय तो गोंधळतो काय? म्हणजे ते दादांशी बोलायला मिळालं असतं तर. चिन्या, दादा हा मुलगा फ्रॉड आहे. हा फक्त पैशासाठी लग्न करतोय आपल्या स्वीटूशी. लग्नानंतर सोडून द्यायचा प्लॅन आहे याचा. एक मिनिट. काय बोलतोयस तू? मी फोनवर बोलताना ऐकलं, त्याला काहीतरी भलतच बडबडत होता. किती पैसे मिळणार आहेत काय. मी तुला सांगतोय, हा मुलगा गडबड आहे. हा फसवणार आहे आपल्याला. तुमच्या स्वीटूचा जर होकार असेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. एवढंच काय, अमेरिकेला जाण्याच्या आधी पुढच्या 6 दिवसामध्ये आपण लग्न उरकून टाकूया. अरे वा, हे म्हणजे तुम्ही आमच्या अगदी मनातलंच बोललात. काय दादा, हे अभिनंदन. अभिनंदन दादा, अभिनंदन तुम्हाला. लग्न जमलंच म्हणून समजूया आता. स्वीटू ये.